आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. किती अद्भुत देव आहे आणि किती अद्भुत साक्षी नाही का. आणि एक नाही, अशा शेकडो साक्षी प्रभू निर्माण करत आहे. कारण दिवस शेवटचे आहेत. जेवढं जोर लावून सैतान काम करतो त्याच्यापेक्षा अधिक पटीने देव या दिवसामध्ये काम करत आहे. मला परवा एका बहिणीनं फोन केला होता की हॉस्पिटलमध्ये त्यांची 3 लेकरं ऍडमिट केली आणि मग पुन्हा ते दवाखान्यामध्ये गेले तर पाहतात तर काय 3 लेकरं गायब दवाखान्यातनं. आणि सगळीकडे शोधाशोध करतायत. मग त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. एक 8 वर्षाचे, एक 6 वर्षाचे, एक 4 वर्षाचे, अशी 3 लेकरं हॉस्पिटलमधनं गायब झाली. आणि एवढी छोटी लेकरं हॉस्पिटलमधनं गायब होणं ही गोष्ट काही साधी गोष्ट नव्हती. मग ते तणावामध्ये आले. धावपळ सगळी करून झाली, पोलीस कंप्लेंट दिली, परंतु लेकरं सापडायला तयार नाही. मग त्यांच्या डोक्यात आलं की नाही, चला आता आपण एक कॉल करून बघू. साक्षी स्टेटसवरती एवढ्या पाहिला, प्रार्थना केल्यावर प्रभू पुरवठा करेल, कुठं लेकर असतील तिथं सापडतील. आणि मग त्यांनी कॉल केला. आणि कॉल केल्यावर मी देवाला म्हटलं, प्रभू जिथं आहेत फक्त ते ठिकाण यांना दिसू दे आणि लेकरं सुरक्षित असू दे. असा कॉल केला. 10च मिनिटं ती लेकरं रस्त्यावरती सापडली आणि सुरक्षित होती. देव चमत्कारासाठी टाइम घेत नाही, अजिबात टाइम घेत नाही. मुळामध्ये काय असतं माहिती का, आम्ही जास्त वेळ टाइम घालवतो. आम्हाला टाइम नाही घालवायचा. मी तर म्हणतो, एवढे बाहेरून लोक येऊन ते टेस्टमनी देत आहेत, साक्ष देत आहेत, नाही शून्य होत्या. त्या ब्रदरने मला दाखवलं, ते ज्या 150 लोकांची लिस्ट केली होती. 6 लाखाची गरज होती. त्याने म्हटलं, हे बघा ते लिस्ट पण घेऊन आली. 150 लोकांना मी कॉल करतो, तुम्ही द्याल का, तुम्ही द्याल का, तुम्ही द्याल का, तुम्ही द्याल का. 150 लोकांमधून कोणीच तयार झालं नाही. आणि अचानक ज्यास त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना केली, एका व्यक्तीने त्यांना सांगितलं की 1 रुपया पाठवला, आला का बघ. आणि मग त्यांनी बघितलं, रुपया आला. मग 1 लाख आले, मग अजून 2 लाख आले. आणि बघता बघता 6 लाख रुपये खात्यावरती जमा झाले. म्हणून कथा कल्पनेतला हा देव नाही, हा वास्तवातला देव आहे बरं का. सूरजनी जी साक्ष सांगितले, ऍक्च्युली तो मुलगा म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी तर आशा सोडलीच होती. डॉक्टर सांगतायत की सक्सेसफुल होणार नाही, झालं तरी पॅरलाइज होईल, अमक होईल, तमक होईल. डॉक्टरची भाषा तशी असते, पण देवाची भाषा लाजरस बाहेर ये. फक्त लाजरस बाहेर एवढंच नाही. आपलं शावीन कुठे गेला आहे का, बरोबर, जरा त्याच्यावर कॅमेरा मारा बरं. शावीन गेल्या रविवारी, शनिवारी रात्री डॉक्टरनं त्याला पण सांगितलं होतं की फक्त हा अर्धा तास जिवंत राहणार, अर्ध्या तासात सगळं संपणार आहे. आणि मग त्याची पल्स पण लागत नव्हती, पण तो शुद्धीवर होता बरं का. म्हणून मी सांगतो की डॉक्टरच्या तोंडावर विश्वास ठेवू नका. हा, तो शुद्धीवर होता, तो मला अंगावर घाला, मला थंडी वाजते, आणि डॉक्टर म्हणतो ते अर्धा तासच राहणार. आमचा देव तर मेलेले कबरीतनं बाहेर काढणारा देव आहे. डॉक्टर म्हणले तो बस रे बाळा, डॉक्टर म्हणले की त्याला न्यायचं तर घरी न्या, मी काय तुम्हाला सांत्वन देणार आहे. तो गेलेलाच आहे जवळजवळ. परंतु जेव्हा सगळ्या मंडळीनं प्रार्थना केली, स्वर्ग हलवणारी प्रार्थना आहे. रात्री ICU मध्ये, सकाळी जनरल वॉर्डला, संध्याकाळी घरी. लक्षात घ्या की हे जे अलौकिक सामर्थ्य ते येशू शिवाय कोणामध्येच नाही, कोणामध्येच नाही. म्हणून एवढं पण रडत जीवन जगायचं नाही. माझं कसं होईल, काय होईल, मला घर मिळेल का, मला आरोग्य मिळेल का, मला अमक मिळेल का, मला तमक मिळेल का. देवाच्या हातात, देवाच्या दृष्टिकोनात ती अतिशय क्षुल्लक बाब आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती माहिती सांगू तुम्हाला,
मला स्वर्ग राज्य मिळेल का? Amen. ते महत्वाचं आहे. स्वर्ग राज्य मिळणं ही आमची गरज आहे. Amen. आणि स्वर्ग राज्यासाठी बायबल काय सांगतं? परराष्ट्रीय लोक याच्यासाठी धावपळ करतात. आपल्या लोकांना धावपळ करण्याची गरज नाही. सिस्टरनी सांगितलं नाही का? 0 रुपये. त्यांनी आल्या मला सांगितलं, काम नाही, मला काम नाही माझ्याकडे. 45,000 रुपये हप्ता भरतोय आणि देव पुरवतो, पण काम नसताना. आणि तुम्ही पळापळ करत राहता. कसं व्हायचं, काय व्हायचं? लक्षात घ्या, देवाचा पुरवठा सगळ्यात भारी पुरवठा आहे. आपण तेवढं विश्वासानं फक्त देवाकडे पाहायचं. आणि जर देवाकडे तुम्ही पाहिलं तर देव असाधारण गोष्टी करतो, असाधारण. आणि एवढ्या लोकांना स्टेटसवरती जर तुम्ही बघितलं तर कित्येक लोकांना लेकरं नव्हती, परंतु त्यांनी स्वीकारली. मागच्या आठवड्यात किती जणांना देवाने दिलं माहित नाही, पण बऱ्याच मुलींनी त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नव्हतं, आम्ही युट्यूबला बघितलं, तुम्हाला प्रार्थना करायला सांगितली, आता प्रेग्नंट आहे, पोटामध्ये बाळ आहे. म्हणजे देव सगळंच देतो, सगळं देतो, सगळं भारी भारी देतो. लक्षात घ्या. म्हणून विश्वासानं प्रभूमध्ये चालायचं. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाच्या लोकांनी नेहमी संघर्ष करत जीवन जगायचं असतं. स्ट्रगल पाहिजे, नाही का? उगा असासारखं घरामध्ये पडून राहिलं तर काय मजा? रोज प्रश्न आले पाहिजे, रोज कुस्त्या झाल्या पाहिजे, रोज त्याला हरवलं पाहिजे. काय टाइमपास? काय आपल्याला सैतानाला हरवून हाच टाइमपास. आम्हाला काय टाइमपास आहे? तो सैतान येणार, जरा भीती दाखवणार, मजा येते ना त्याच्यामध्ये. दाराच्या पाठीमागे थांबल्यावर भाव केल्यावर. ते कधी कधी ते युट्यूबला बघतो, ते बुटका माणूस असतो, तुम्ही पाहिलं का नाही? अरबी माणूस, तो छोटा एवढा बुटका, एन्जॉय करतो बरं का लाईफ. आणि त्यात दाराच्या मागे लपतो आणि चांगला तगडा येतो आणि त्याला भाव करतो आणि उगाच हसत बसतो इकडं तिकडं. तो त्याला उचलून पटकतो, 2-3 फटके मारतो, तो जाडा पण हसायला लागतो. का तर एवढ्या जाड्याला ह्याने भीती दाखवलेली. सैतान किती प्रबळ असला तरी आमच्या गर्जनेमध्ये ताकद आहे. आम्ही नाही घाबरायचं. मुळामध्ये देवाच्या लोकांना भीती हा शब्द जवळ असताच कामा नाही. भीती तर कधी 2000 वर्षापूर्वी क्रुसावरती मारली गेलेली आहे. आता त्याच्यामध्ये फक्त आम्ही विजय साजरा करत आहोत आणि रोज जयामध्ये चालत आहोत. आता माझा विषय तो नाही. आज माझा विषय आहे ते म्हणजे मरणानंतर काय. मरणानंतर बऱ्याच लोकांच्या जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती एक दिवशी मरणार हे नक्कीच आहे. आणि वास्तव सत्य फक्त मृत्यूच आहे, जीवन नाही. जीवन सत्य नाहीच आहे. सत्य जर जीवन असतं ना तर सगळे लोक जगण्यावरती प्रेम करायला लागले असते. पण जगण्यावरती प्रेम करत असताना तुम्हाला मृत्यूची चाहूल रोज लागत असते. रोज मृत्यूच्या जवळ जाता, तिथून बाहेर येता. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना असं वाटतं हे जगणं खूप संघर्षमय आहे. आज सकाळी जर तुम्ही पेपरला वाचलं असेल तर तुम्हाला कळेल, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. का? त्यांना कर्ज झालं, कांद्याचा भाव पडला, सोयाबीनचा भाव पडला. त्यानंतर मी पाहतो की परवा एका शेतकऱ्यानं आपल्या कोबीच्या शेतामध्ये नांगर फिरवला. का? तर ते म्हटले की त्याला भाव नाहीये. तरुण लोक शिक्षण घेतात, शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतामधली बेकारी, त्या बेकारीमुळे त्यांना नोकऱ्या लागत नाही. नोकरी लागली तर कर्ज झालेलं असतं. कर्ज कसं फेडायचं? घर नाही म्हणून पुन्हा घर घेण्यासाठी कर्ज काढलेलं असतं, हप्ते भरता येत नाही, मग त्यांच्या समोर आत्महत्या पर्याय. परंतु प्रश्न असा आहे की जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या संकटाचा सामना आम्ही करत असतो. यातना आहे जीवनामध्ये, फेल्युअर आहे. कोणी घात करतं, कोणी फसवतं, कोणी तुमचं काढून घेतं, कोणी लुबाडून टाकतं. आणि या सगळ्या संघर्षामध्ये तुम्हाला असं वाटतं हे जगणं, जोपर्यंत आम्ही जगतो तोपर्यंत आमच्याकडे पीडा आहेत. आणि कुठंतरी पीडेचा अंत व्हायला पाहिजे, कुठंतरी हा संघर्ष संपला पाहिजे, कुठंतरी यातना संपल्या पाहिजे. बरेच वेळा एक व्यक्ती आजारी पडून ज्यास मरतो ना, त्यास लोक म्हणतात संघर्ष संपला, या माणसाचं दुःखातनं सुटका झाली, आता त्याला मेल्यावरती, जसं बायबलमध्ये सांगितलं, झोपी गेलेल्या लोकांविषयी अजान असू नका. आम्हाला वाटतं की मरण म्हणजे झोप. आम्हाला शिकवलं गेलेलं आहे, आता तो विसावा पावलेला आहे. परंतु खरंच मृत्यू विसावा आहे का?
खरंच मेल्यानंतर सगळ्या प्रश्नातनं सुटका होती का? आणि मरणाला कवटाळणं म्हणजे आम्ही आमच्या पिढीतनं सुटणं आहे का? पुष्कळ लोकांना वाटतं की नाही, मेलं म्हणजे सगळं संपलं. आणि पुष्कळ वेळा मला असं वाटतं की आता तो मेला म्हणजे प्रभू येशू येईल ना तेव्हा तो उठणार आहे. पण मी बायबलमधनं तुम्हाला काही गोष्टी, मी आता ते वाचल्यावर मला पण थोडासा विचार करावा लागला जीवनाचा. मलाही कळलं की नाही, मरण्यापेक्षा जिवंत राहून मरेपर्यंत जे मला करायला पाहिजे ते मी केलं पाहिजे. ठीक आहे, आता मी मरणार आहे. बरेच लोक आता देवाने बरेच लोक वय झालं आता देवाची नेण्याची वाट बघत आहे. जरा ऐका, आता देवाची नेण्याची वाट बघायची का जगत राहून संघर्ष करायचा? नीट ऐका. मृत्यू हा तुमच्या प्रश्नातनं सुटका नाही. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मृत्यू तुम्हाला जगेपर्यंत मृत्यूची वाट पाहत असताना मृत्यूनंतरचा तुमचा संघर्ष थांबला पाहिजे. पुन्हा ऐका, जीवनातला संघर्ष नाही, मृत्यूनंतरचा संघर्ष. तुम्हाला काय वाटतं, जिवंत आता संघर्ष करावा लागतो? नाही, तुम्ही म्हणता नोकरी लागली पाहिजे. अहो, काय नाही करू तर खड्डे तर खोदता येईल. काहीच करता आलं नाही ना तर खड्डे खोदता येईल, हमाली करता येईल, काहीतरी विकता येईल, जगता येईल. परंतु मृत्यूनंतर तुम्हाला संघर्ष करून काहीच मिळणार नाही, काही तुमच्या हातामध्ये लागणार नाही. जिवंत आहात तर संघर्ष आहे, जिवंत आहात तर तुम्हाला आशा आहे. वचन वाचू म्हणजे तुम्हाला समजेल. लुकाचं शुभवर्तमान 16 अध्याय 19 पासून 24 पर्यंतची वचन. मृत्यू नंतर पुढे काय? तुमचं टायटलच लिहून ठेवा, मृत्यू नंतर पुढे काय. श्रीमंत मनुष्य श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर. दरिद्री लाजरस. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, कोण एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळे जांभळी व तलम वस्त्रे घालीत आहे. फार सगळं फार सुंदर सांगितलं बरं का. जांभळी आणि तलम वस्त्रे घालीत असे तलम वस्त्र घालीत असे आणि दररोज थाटामाटाने कसा हो थाटामाटानं ख्याली खुशाली करीत असे. ख्याली खुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा, फोडांनी भरलेला लाजरस नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे, त्यावर आपलं पोट भरावं अशी त्याची इच्छा असे. अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. त्याचं फोड चाटीत असत. पुढे असं झालं की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतानं त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलं. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. त्याचं फिनरल झालं. तो अधोलोकामध्ये यातना भोगीत असताना मेल्यावर एक कुठं गेला? अब्रामाच्या उराशी. आणि कुठं पोचला? अधोलोकात. आणि काय करत आहे हो तिथं? यातना भोगीत. आणि तुम्ही तर म्हणता मेल्यावर सगळं संकट संपलं, प्रश्न संपले, आजारपण संपलं. आम्ही म्हणतो किती त्रास काढला त्यांनी. एकमेकाला सांत्वन देताना म्हणतो ना, एवढा त्रास आपल्याला बघवत होता का हो? किडनी फेल झाली होती, पोट फुगलेलं होतं, आणि मग त्यांना किती त्रास होत होता, हॉस्पिटलमध्ये किंकाळत होते, किती त्यांना, आणि कसल्या त्यांच्या शरीरातनं जखमा बाहेर पडत होत्या, रक्त वाहत होतं, जखमा शरीरावरती झालेल्या होत्या, किती त्रास, किती कर्ज झालं होतं, किती सावकार येऊन त्यांना त्रास देत होते. आता त्यांनी आत्महत्या केली. आता सावकार तिथं कर्ज, आणि त्यांना कर्ज मागायला येणार नाही. आणि बरेच लोक कर्ज झाल्यावर त्यांना असं वाटतं की आता संपलं, मी संपून टाकतो, मी मरून जातो. परंतु शास्त्र काय सांगतं माहिती का? पृथ्वी तलावरचं जीवन जगत असताना एक दिवशी मृत्यू सगळ्याला येणारच आहे. मग मी असो, तुम्ही असो, डॉक्टर असो, जो जज एखाद्या व्यक्तीला जीवन देतो, फरमान काढतो, या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा, किंवा तो म्हणतो की तू वाचला, मी तुला मोकळं करत आहे, जजला सुद्धा मारावं लागणार आहे. आणि शास्त्र काय सांगतं? मेल्यानंतर विसावा नाही, तर मेल्यानंतर यातना आहे. आत कुठं तुम्ही मेलं संपलं. तर शास्त्र काय सांगतं? हे दोन्ही माणसं जीवन जगत होते. ऐका, ज्या व्यक्तीला मेल्यानंतर अधोलोकामध्ये टाकलं, त्या व्यक्तीचं जीवन सुद्धा पाहायचं आहे. का अधोलोकामध्ये गेला, का तो अधोलोकामध्ये पोचला, कोण त्याला अधोलोकामध्ये घेऊन गेलं? कान देऊ नाही का? नरक मी बोलत नाही बरं का. नरक येशू ख्रिस्त आल्यावर
ज्यावेळेस न्याय होईल त्यावेळेस नरक किंवा स्वर्ग ठरणार आहे. झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण असू नका. म्हणजे धार्मिक लोक ज्यास मरतात त्यास ते विसावा पावतात. पण ज्यांना या पृथ्वी तलावर नुसतं ख्याली खुशालीचं जीवन, काय शब्द वापरलाय वाचा बरं. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, श्रीमंत होता. तो जांभळे. पहिली गोष्ट तर श्रीमंती. सगळ्या पापाचं मूळ जर काय असेल तर श्रीमंत. प्रत्येकाला वाटतं श्रीमंत व्हायला पाहिजे. आणि श्रीमंत होणारा माणूस जो आहे ना तो फक्त पैशाच्या मागे धावत असतो. त्याला वाटतं की पैसा मिळाला पाहिजे. कशाला? चर्च, देवधर्म, प्रार्थना. कधीतरी महिन्यात एकदा, 4 महिन्यात एकदा, वर्षात एकदा चर्चला गेलं आणि मग फिनरल तर व्हायला पाहिजे. त्याचं फिनरल झालं, उत्तर क्रिया झाली. चर्च कशासाठी पाहिजे? कधी कधी लोक, अरे मेल्यावर तुला कमीत कमी पाळकानं पुरावं म्हणून तर चर्चला ये. पाळक नेऊन पुरेल 10% भरला तर. चर्चा पुस्तकामध्ये चला यांचं बाप्तिस्मा करा, समर्पण करा. बाप्तिस्मा केला, समर्पण केलं, तो मेंबर. माझं लग्न लावा, 10% भरलेला आहे. झालं, लग्न बी लावलं. पाळकांना आशीर्वाद पण दिला, लग्नाला पण आशीर्वाद दिला, बायको पण मिळाली, दोघं सुखाने नांदत आहे. आणि दोघांचं जीवन कसं आहे? ख्याली खुशाली. कसलं जीवन? ख्याली खुशाली. ऐका, चाहे पैसा हा तुमचा उद्देश असतो, काही पण करून पैसा मिळवला पाहिजे. मग ती गोष्ट लक्षात येत नाही का? एवढा श्रीमंत जग आहे, तो म्हणतो मी कुणाचं कुभांडण घेतलं असेल तर चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. का? हा दाखला त्याला कळाला होता ना. श्रीमंत माणूस मेला आणि पैसा मिळवत मिळवत त्यानं ज्या पद्धतीचं जीवन जगला आणि ती पद्धत त्याला अधोलोकामध्ये यातना भोगण्यासाठी घेऊन गेलेली आहे. पैसा मिळवणं पाप नाही, पण पैशासाठी जगणं पाप आहे. तेव्हा लोकांना देव आशीर्वाद देतोच. सगळे भौतिक आशीर्वाद प्रभूनं तुम्हाला देऊनच ठेवलेले आहेत. त्याच्यासाठी नाही जगायचं, पैसा मिळवण्यासाठी नाही जगायचं. कधी कधी पैसा तुम्हाला एवढा स्वार्थी बनवतो, एवढा स्वार्थी की तुम्हाला दुसरं काही सुचत नाही. आणि आज जगामध्ये जर तुम्ही बघितलं ना, मनुष्य पैशाच्या पाठीमागं एवढा वेडा झाला आहे. सारं त्याचं तन, त्याचं शरीर तो त्याच्यासाठी खर्च करत आहे. म्हणून बायबल सांगतं नाही का, उंटाला सुईच्या नाकात त्याच्यातून जाता येईल, पण श्रीमंताचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणे कठीण. का हो श्रीमंताचा प्रवेश? मग श्रीमंत असणं पाप आहे का? श्रीमंत असणं पाप नाही, पण श्रीमंतीसाठी देवाला पासून दूर जाणं सगळ्यात मोठं पाप आहे. म्हणून लक्षात ठेवा, कधी कधी अर्धी भाकर देवामध्ये राहून मिळाली ना तरी उत्तमच आहे. का? तर इथं ख्याली खुशालीचं जीवन जगाल. इथं प्रत्येक गोष्ट त्याच्या संबंधानं त्याचं वर्णन बायबलमध्ये इतकं सुंदर केलं. ख्याली काय काय कसा होता तो? कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो श्रीमंत होता. तो जांभळी. कसली? जांभळी. अहो, त्याच्या कपड्याचं पण सांगितलंय, कसले कपडे घालत होता. हिरो लोक सगळे आज जे स्टाईल करतायत ना, येशू नसला ना, हा तुमचा नको नाव घ्यायला कोणाचं, तो हिरो माझ्या मागायला गेला हात धुवून. त्याचे कपड्याचे आम्ही फॅन आहोत. तो तसले कपडे, तसली स्टाईल, ते सगळं. अहो, ती स्टाईल या असणाऱ्या एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाला या कपड्यानं नरकामध्ये पाठवलं. ऐका बर का, पृथ्वी तलावरती तुम्ही असताना कदाचित काही स्टाईल तुम्हाला आवडत असेल, पण ती जर देवाच्या विरोधामध्ये असेल तर मृत्यूनंतर तुम्हाला यातना भोगाव्या लागणार आहे. येते का लक्षात? आपली शरीर पूर्णपणे झाकलेल्या अवस्थेमध्ये माझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. कपड्या जांभळी वस्त्र म्हटलेले आहेत. जी वस्त्र त्यानं परिधान केली, आज कित्येक वेळा जर तुम्ही, आम्ही म्हणतो मॉडर्न समाज आहे, आधुनिक समाज आहे. या आधुनिक समाजामध्ये आम्ही आमच्या चालीरीती, जगाच्या चालीरीती, काय जगाच्या चालीरीती आहे? जगाच्या स्टाईल प्रमाणे तुम्ही जाल. लोक जगाला नग्नता आवडती, देवाला नग्नता नाही आवडत. तुमची वस्त्र, तुमचे कपडे, ज्या कपड्यानं अश्लीलता, ज्या कपड्यानं पाप जाग होतं, असले कपडे. जांभळ्या वस्त्रा संबंधानं तिथं असं म्हटलं, ज्या अर्थी
बायबलमध्ये तो शब्द आला, ती वस्त्र आली, म्हणजे वस्त्रच ना त्याला कोणत्या गोष्टी त्याला नरकात घेऊन गेल्यात ना, अधोलोकामध्ये घेऊन गेल्या, यातनेमध्ये घेऊन गेल्या. त्याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगतोय, यातना देणाऱ्या गोष्टी कोणत्या होत्या, अधोलोकामध्ये कोणत्या गोष्टी घेऊन गेल्या, तर त्याची श्रीमंती, दुसरी गोष्ट त्याची वस्त्र. सांभाळा, मृत्यू अटळ सत्य आहे. हा मृत्यू तुम्हाला तुमच्या कपड्यांवरून सुद्धा तुम्हाला यातना मिळणार, हे ध्यानात घ्या. म्हणून कान देऊ नये का, जगासाठी नव्हे तर स्वर्ग राज्यासाठी आम्हाला जगायचंय. स्वर्ग राज्यासाठी जगायचंय. माझे कपडे कशा पद्धतीचे माझे कपडे आहेत, त्यानं तलम वस्त्र घातली. तिसरी गोष्ट, तलम वस्त्रे घालीत असे हा, आणि दररोज थाटामाटाने. थाटामाटाने कसं जगत होता, थाटामाटाने, खाना पिना और सोना. थाटामाटाने म्हणजे कसं, खायचं प्यायचं. बरेच काय जगा, काय आणलं, काय घेऊन जाणार आहे, काय आणलं, रिकामी आलो, रिकामी झालो, अमकं झालं, तमकं झालं. मग खायचं प्यायचं बघा, जिवंत आहे तर खायचं प्यायचं, थाटामाटात राहायचं. लोक आपल्याला बघितलं की त्यांनी खुश व्हायला पाहिजे. नाही हो, थाटामाटाचं जीवन जगत असताना त्याच्या समोर एक व्यक्ती होता, सो लाचार, ज्याचं शरीर फोडानं भरलेलं आहे, आणि जो याच्या मेजावरचं पडलेलं अपेक्षित करत आहे की याच्या मेजावरचं काय पडलं तर मी खावं, त्याच्या मेजावरचं पडलेलं काहीतरी मी खावं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव त्याच्या लोकांना जे देतो ना, आणि ते सर्वोत्तम देत असतो, पण तुमचं लक्ष नुसतं थाटामाटानं जीवन जगण्याकडे असता कामा नये. जी लेकरं म्हणतात, आई वडिलांना कधी कधी सांगतात की तुम्ही त्यांच्यासारखं आम्हाला द्या ना, ते कसं जगतायत, ते किती छान जगतायत, त्यांच्याकडे कसं, आणि सगळं काही चांगलं आहे. अरे ते थाटामाटाचं जीवन नाही. जो अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतो तो हर्षाने कापणी करेल. कदाचित तुम्हाला जगताना रडावं लागत असेल, संघर्ष करावा लागत असेल, जसं तो दरिद्री लाजरस संघर्ष करत आहे. म्हणून धार्मिक लोकांनी नेहमी जगाच्या लोकांची तुलना नाही केली पाहिजे. मी तर म्हणतो लाजरशी आमची तुलना व्हायला पाहिजे, श्रीमंत माणसाची नाही तुलना व्हायला पाहिजे. त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे कसल्या प्रकारचे कपडे आहेत, त्याच्याकडे कसल्या प्रकारचं घर आहे, त्याच्याकडे कसल्या प्रकारच्या वस्तू आहेत. लक्षात ठेवा, आमचा ब्रँड फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. वस्तू आमचा ब्रँड नाहीये. आम्ही म्हणतो ब्रँडेड वस्तू आम्हाला पाहिजे, आम्हाला असं वाटतं ब्रँडेड सगळं असलं पाहिजे. ब्रँड फक्त येशू ख्रिस्तच आहे. त्याचं रक्त हे ब्रँडेड आहे. त्याच्या रक्ताखाली येणं फार गरजेचं आहे. इकडं हा मनुष्य ख्याली खुशालीचं आणि थाटामाटाचं जीवन जगत होता. काही लोक पूर्ण तयार झाल्याशिवाय चर्चला पण येत नाहीत. म्हणजे चर्चची वेळ जर 9:30 असेल ना, त्या तयारीत थाटामाटात एवढा वेळ घालवतात ना, त्यांना माहित नाही ते अधोलोकामध्ये त्यांच्यासाठी स्पेशल जागा तयार केली जाते त्यावेळी. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या मंदिरात जाताना ना, जेवढा वेळ तुम्ही देवाच्या मंदिराला द्याल तेवढा वेळ तुम्ही यातनेपासून स्वतःला अलिप्त कराल. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या मंदिरात येताना कोणते कपडे महत्वाचे नाहीत, तुमचं समर्पण फार महत्वाचं आहे. ख्याली खुशाली, म्हणजे कधी कधी देवाच्या घरात राहण्यापेक्षा आम्हाला जगामध्ये राहणं फार आवडतं. एन्जॉयमेंट. उपदेशकाचं पुस्तक वाचा बरं, 11वा अध्याय 9 आणि 10 वचन वाचा. हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. काय म्हटलं देवानं? हे तरुणा, हे तरुणी पण बरं का, असं वाटेल मोरद्या पुरं एकदाचे मेले, बरं झालं. हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुला बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, पब, डान्स, मौज मस्ती, खाणं पिणं, मजा करणं, जसं तुला पाहिजे आनंद कर. किती चांगला देव आहे बघा. काय सांगितलं त्यानं? हे तरुणा, आपल्या तारुण्यात. तुझं तरुण पण आहे ना, त्याच्यातला एक पण दिवस वाया घालवू नको. सिगारेट ओढायची वाटली, ओढून टाक. तंबाखू खायची, खाऊन टाक. मारामारी करायची, करून टाक. शिवीगाळ करायची, बायबलनी परवानगी दिली ना. बायबलनी परवानगी दिली का नाही? दिली का नाही? काय परवानगी दिली? हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. आनंद कर. जे पाहिजे ते कर.
पबला जायचंय, डिस्कोला जायचंय, लग्नात नाचायचंय, धिंगाणा घालायचंय, जेवढं करायचं. आनंद. पुढे. तुझ्या तारुण्याच्या दिवसात हा? तुझे हृदय तुझं हृदय तुला उल्हास दे. काय काय तुला आवडतं ते सगळं कर बर का. हे पण तुला वाटतं मोबाईलवरती असलेली गोष्टी बघ ना, तुला कोण अडवत आहे? तुला कोणी अडवणार नाही. जे तुला आवडतं ते बिंदास कर. एक सोडून 4-4 मुलींबरोबर अफेअर कर. मुलींना म्हणतो तो जेवढं पाहिजे तेवढे अफेअर कर, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमच्या लक्षात येत आहे पुढे पुढे काय तो म्हणतो वाचा. तू मनास वाटेल मनास वाटेल त्या मार्गानं व नजरेस येईल तसा चाल. कसं तुला पाहिजे. तू आईचं पण ऐकू नको, बापाचं पण ऐकू नको, देवाचं पण ऐकू नको, पाळकाचं तर अजिबातच ऐकू नको. तसं तुझ्या मनाला वाटतं तसं चालायचं. कुठं पाहायचं तिथं पा, कसे कपडे घालायचे तसे घाल, जसं तुझ्या मनाला येईल तसं वाग. काय खायचं तुला खा, काय. आणि तुला वाटलं रात्र जागून काढावी आणि घराच्या बाहेर रात्रभर राहावं, तो म्हटला मी तुला प्रतिबंध करणार नाही. पण मी तुम्हाला मृत्यूनंतर सांगतो, हे सगळं जिवंत असेपर्यंत चालतंय. नाच गाणं खाणं पिणं मौज मजा जेवढं पाहिजे तेवढं सगळं तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत करणार. पुढे काय म्हटलं? पण या सर्वांबद्दल. आता काय म्हटलं? या सर्वांबद्दल आधी परमिशन. मला म्हटलं ना जाऊ नको, नाही म्हटलं मला जायचंय, मी काय जाऊन इस्रायल लोकांना शाप देणार नाही. मग म्हटलं जा. तुला जाऊ नको म्हटलं ना बालाका बरोबर. नाही मी प्रभू मी त्याच्या, अरे जातो कशाला तिथं, तुला सांगितलं. आता बालाकाची अपेक्षा काय? बालाकाला वाटतं तुम्ही येऊन त्याच्या बरोबर काय करावं आणि इस्रायल लोकांना शाप द्यावं. लक्षात घ्या, जेव्हा जगातल्या लोकांबरोबर तुम्ही जाता त्या बालाकासारखं, तर जगातल्या लोकांना चालवतो सैतान. आणि तुम्हाला त्यांची संगती आवडती, तुम्हाला त्यांच्यावर मौज मजा आवडती, तुम्हाला ते गर्लफ्रेंड, ती बॉयफ्रेंड, किंवा तुम्हाला ती पब मधली मस्ती, तुम्हाला ती व्यसनातली मस्ती, आणि सगळं तुम्हाला आवडतं. कधी कधी आम्ही म्हणतो, अहो आम्ही नाही पित, आम्ही फक्त त्यांना बघतो. एक दिवशी बरोबर पिवशी वाटतं. मी सुद्धा आमच्या वडिलांच्या बिड्या आणता एक दिवशी पिली होती. ते आमच्या आईला पण माहित नसेल. आमचे वडील ते अर्धी विजवायचे आणि घरात टाकायचे. झाडता झाडता आमची विसरून गेली, ती राहिली. मी म्हटलं आमचे पप्पा धूर कसा सोडतात, आपण पण एकदा सोडून बघायचं. आणि ती मी पेटवली आणि घरात कोण नव्हतं तर मी ती फुकली. ठसका लागला. मग म्हटलं आपल्या आवाक्यातलं काम नाहीये. म्हटलं नाकातनं निघण्याचे जे कानातनं डोक्यातनं सगळीकडनं गेलं. त्यास मी पण आणता ते होतं ना, थांबता थांबता जाणार नाही का वाया. हे तरुणी, तुझ्या तारुण्याच्या दिवसामध्ये जसं वाटेल तसं तू वाग. पण या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर. आता तुला खेद वाटणार आहे. बऱ्याच वेळा नाही चर्चला आलं की फार सांगतात असं करू नका, तसं करू नका. पण याचं कारण एकच आहे, मरणानंतर तुमच्याकडे उपद्रव असू नये, तर तुम्ही शांतीमध्ये असावा. आणि कोणाला गॅरंटी जिवंत तुमचं काय शरीरामध्ये ताकद आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात? तुम्हाला काय वाटतं की तुमच्याकडे पुष्कळ जगण्यासाठी? अहो रस्त्यावरती जाता 20 वर्षाचा तरुण नाचता मरतो. अचानक त्याचं बीपी वाढतं, अचानक त्याची शुगर लो होती, अचानक गाडी येऊन त्याला धडक मारती, अचानक त्याच्या मनामध्ये सुसाईडचे विचार येतात. कुठे गेली? ते आली का? ते शिपाची मैत्रीण ती घाबरली. ती शिपाजी आपली ट्रेनिंगला गेली त्या ठिकाणामध्ये. तिच्या बरोबरच्या मुलीनी 11व्या मजल्यावरून उडी मारली ट्रेनिंगला असताना. ज्याच्या आई वडिलांनी 15 लाख रुपये खर्च करून तिला नर्सिंगला तिथं घातले. परंतु त्या मुलीच्या डोक्यात एवढीशी मुलगी, जी आता 19-20 वर्षाची मुलगी असेल, ती मुलगी वर जाती 11व्या मजल्यावरून उडी मारते. कारण काय आहे? कोणतं असं कारण आहे? काय तरुण पण सुरक्षित आहे? वृद्धपण का सुरक्षित आहे? प्रौढ पण सुरक्षित आहे? आम्हाला तर वाटतं आमच्या इच्छेप्रमाणे, आमच्या मर्जीप्रमाणे आम्ही वागावं. ठीक आहे, तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. पण मृत्यू आल्यावर पुढं काय? मृत्यूनंतर काय? ख्याले खुशालीचं जीवन जगला, इच्छेला येईल तसं वागला तुम्ही.
सांगत असलेल्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष पुरवलं नाही. तुमचं मन जसं वाटतं बंड करणार, संघर्ष करणारं, उभं राहणारं, आणि आम्हाला असं वाटतं नाही हे माझ्या मर्जीप्रमाणे घडलं पाहिजे. परमेश्वर कोणाच्या मर्जीच्या विरोधामध्ये जात नाही, परंतु लक्षात ठेवा, एकदा मृत्यू झाल्यावर देवाची मर्जी सुरू होती. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या मर्जीला देव प्रतिबंध करत नाही, पण तो तुम्हाला सल्ला देतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुझ्या मनातला खेद दूर कर. आता तुला वाटतं या गोष्टी मी करू शकत नाही, या गोष्टीमुळे माझ्या मनाला दुःख होतं, या गोष्टी माझ्या शरीराला, या गोष्टी माझ्या विचाराला, या गोष्टी मला आनंद देणाऱ्या, ठीक आहे, या गोष्टीचा आनंद तुम्ही उपभोगा. मृत्यूनंतर काय? मृत्यूनंतर काय? जिवंत आहात तोपर्यंत या गोष्टी तुम्ही करणार. मृत्यूनंतर काय? आता तुम्ही व्यसन केलं, मृत्यूनंतर काय? तुम्ही म्हणाल नाही अमक्या अमक्या दिवशी मी ते सोडेल, पण तुला सोडण्यासाठी देवाने संधी तर दिली पाहिजे ना. देवानं तुझ्या डोक्यावरचा हात काढला, प्रभूनं तुझ्यावरचा डोक्यावरचा हात काढला. आज तुझ्यावरती देवाची कृपा आहे, चांगल्या विचारानं तू प्रेरित आहे, देवानं हात काढला. आणि जर तू मृत्यू पावला तर कसं? मी ज्यावेळेस चर्चला होतो तुमच्या, आणि मला असं वाटतं की 12वीला मी काहीतरी होतो, एक चर्चमध्ये तरुण होता, फार त्याचा वर्तनाचा माझ्यावरती प्रभाव पडला. इतकं सुंदर छान तो चर्चमध्ये त्याचं वातावरण आणि त्याची धार्मिकता पाहिल्यावर मला असं वाटायचं की कधी यांच्या लेवलपर्यंत मी जाईल, काय धार्मिकता यांच्यामध्ये. परंतु तो तरुण देवामध्ये चालता चालता अचानक पापाकडे आकर्षला गेला, आणि मग त्याचा एक मोठा अपघात झाला. त्या अपघातातनं तो वाचला. मग त्यानं पश्चाताप केला, देवाकडे राखून राहिला, पुन्हा पश्चाताप करून प्रभूला क्षमा मागितली, पुन्हा धार्मिकतेमध्ये आला. त्या धार्मिकतेमध्ये वाढत असताना पुन्हा पापाकडे गेला. पुन्हा एक ऍक्सिडेंट झाला, पुन्हा प्रभूनं त्याला वाचवलं, पुन्हा त्यानं पश्चाताप केला, पुन्हा देवामध्ये राहिला, चांगला राहिला, पुन्हा पापाकडे गेला. आता यावेळेस मात्र त्याचा असा ऍक्सिडेंट झाला, त्याचा प्रत्येक अवयव निकामी झाला, त्याची शुद्ध हरपली, आणि त्याच्या डोक्यावरती एवढा परिणाम झाला की तो बोलू सुद्धा शकत नव्हता. जेव्हा तो शुद्धीवर आला फक्त रडत होता, रडत होता, हाताने खुणवत होता. आता प्रभूने एकदा मला संधी द्यावी, आणि मला चांगलं आठवतं की ते मंडळीचे लोक जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना करायचे, सगळे रडत होते, देवाला म्हणायचे देवा एकदा याला संधी दे. परंतु तिसऱ्या वेळेस मात्र, हे खरं सांगतो बरं का, वास्तव जे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, तिसऱ्यांदा मात्र प्रभूनं त्याच अवस्थेमध्ये ठेवून काही वर्ष त्याला तसंच ठेवलं, तो नंतर मेला. 3दा प्रभूनं त्याला वाचवलं, 3दा प्रभूनं त्याला सांभाळलं, 3दा प्रभूनं त्याला पश्चातापाची संधी दिली. परंतु बायबल सांगतं तुझ्या मनास येईल त्याप्रमाणे वाग, ज्या दिवशी मी हिशोब घेईल. आता तुला वाटतं उपद्रव आहे, आता तुला या गोष्टीचा त्रास होतो, आता तुला या गोष्टीची खंत वाटते. लक्षात ठेवा, देवाचा मार्ग हा मार्ग इतका वाटतो तेवढा सोपा नाही. फार गोष्टींचा त्याग करावा लागतो. बऱ्याच गोष्टी देवाला पसंत नसतात. देवाला पवित्रता, शुद्धता, चांगुलपण, अश्लील गोष्टी देवाला आवडत नाही, अशुद्ध जीवन प्रभूला आवडत नाही, लबाडी प्रभूला आवडत नाही, अमंगळपणा प्रभूला आवडत नाही, व्यभिचार प्रभूला आवडत नाही, जारकर्म प्रभूला आवडत नाही, व्यसन करणं प्रभूला आवडत नाही, अपमान करणं, निंदा करणं प्रभूला आवडत नाही. पण खाली खुशाली टाइमपास म्हणून आम्ही कधी कधी या गोष्टी करत राहतो. पण तुम्हाला माहिती का, या गोष्टी तुम्हाला वेदनेकडे घेऊन चाललेल्या आहेत. अजून एक वचन वाचा, इब्रिलुकाचं पत्र 9वा अध्याय त्याचं 27 वचन. आधी हे कंप्लीट करा बरं. हा, हे कंप्लीट करा, 9 आणि 10 वचन. उपदेशक 11वा अध्याय 9-10 वचन. हा, हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात, तारुण्याच्या दिवसामध्ये तुझं हृदय तुला उल्लास देव. तू मनास वाटेल त्या मार्गानं व नजरेस येईल तसा चाल. पण या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल. हे तुझ्या लक्षात असू दे. यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून. आता सांगतो तुम्हाला जे मुख्य गोष्ट, मरणानंतर नेमकं काय. आणि तो म्हणतो आपला देह उपद्रवापासून म्हणजे मरणानंतर काय उपद्रव. तुम्ही तर म्हणता मेल्यावर विसावा आहे, गेले ते.
सुटले प्रश्नातनं, त्रासातनं सुटले, सगळं काही एंड झालं. आता देहाला पीडा नाही, आता शरीराला पीडा नाही. काही लोक म्हणतात नाही ते तिथं त्यांचा आत्मा पडणार आहे. म्हणजे नेमकं काय पडणार आहे? आत्म्याला तर देहाची गरज आहे ना, भावना तर असणार आहेत ना तिथं. वेदना समजणार कशा? देहाला वेदना समजतात. तुमच्या देहाला वेदना होणार आहेत, चटके देहाला बसणार आहे. शरीर पार्थिव तिथं टाकलं, मग हे पार्थिव शरीराचं झालं काय? तर तुला तुझा देह उपद्रवापासून राख, म्हणजे मृत्यूनंतर जेव्हा तुमचा न्याय होणार आहे. आता देवचन वाचा, इब्री लोकाचं पत्र 9 अध्याय 27 वचन, मग तुम्हाला समजेल. हा, इब्री 9:27. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे एकदाच मरण व त्यानंतर न्याय होणे एकदा काय हो? मरण आणि त्याच्यानंतर न्याय. मग मेल्यावर काय आहे? न्याय. येशू आल्यावर न्याय नाही बरं का, तो दुसरा न्याय आहे. पण मेल्यावर एक न्याय असणार आहे, जो जिवंतपणी तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे चालला, तुमच्या इच्छेप्रमाणे चालला, मनाला येईल तसं वागला, जसं तुमचं मन तुम्हाला शिकवलं त्या पद्धतीने तुम्ही वर्तन केलेलं आहे. तुम्हाला कोणी प्रतिबंध केलं नाही, कोणी तुम्हाला रागवलं नाही, आणि रागवलं तरी तुम्ही ऐकलं नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे जसं तुम्हाला वाटतं. बऱ्याच वेळा तर एखादी गोष्ट मिळाली नाही तर आम्ही म्हणतो की नाही, मला नाही मिळत तर मी मरून जातो, नाही का? ते मुलगा मुलगी बघा, ते प्रेम करायला, ती नाही मिळत मी मरतो. मग ती पण म्हणते तो नाही मिळत, आणि मेल्यावर संपलं. तो तर मिळाला नाही, नरक मिळाला, यातना मिळाल्या. जजमेंट आहे तिथं, न्याय आहे तिथं, उपद्रव आहे. एकदा मरण, त्यानंतर न्याय होऊन चुकलेला आहे. कान देऊ नाही का? इतकं सामान्य जीवन जगू नका की ज्या जगण्यामध्ये आणि तुम्हाला जगण्याचं आणि मरण्याचा सुद्धा अर्थ कळालेला नाहीये. किती सामान्य जीवन जगत आहोत. आम्हाला असं वाटतं की ही गोष्ट माझ्यासाठी आवश्यक आहे. कोणती गोष्ट आवश्यक आहे? कोणत्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहात? हे तुमच्या शरीराला असणाऱ्या आवश्यक गोष्टी, ज्याच्यानं आणि तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही तडफडत आहात, त्याच्यासाठी तुम्ही झुरत आहात, त्या गोष्टी तुम्ही देवाकडे आपल्याकडे मागतात आणि प्रभूला म्हणता ही आमची गरज आहे. ती तुमची गरज नाही, खरी गरज स्वर्ग तुमची आहे. एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, ती गोष्ट तुमची गरज नाही, खरी गरज देवच तुमची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जगावं लागणार आहे. कारण बायबल सांगतं एकदा मरण आणि मरणानंतर न्याय होणे. मग श्रीमंत माणसाचा न्याय झाला नाही का? जिवंत होता तर त्याला नाही विचारलं तू ख्याली खुशालीचं जीवन जगतो, चांगले कपडे घालतो, चांगलं राहतो, बरं आता त्याचं ख्याली खुशालीचं जीवन, चांगलं राहणं हे कधी असं, जर तो खरंच धार्मिक असताना, चांगलं राहत असताना, चांगल्या कपड्यांमुळे त्याला नरकात जावं लागलं का? पण चांगले कपडे घालतो कशासाठी? हा पण महत्वाचा प्रश्न आहे ना. चांगले कपडे घालतो, आता आमचं पोरग अचानकच चांगले कपडे घालायला लागलं, आमच्या डोक्यात यायला पाहिजे का चांगले कपडे घालायला लागलाय, क्यू स्टाईल मार रहा है. अहो हे बायबल आहे, हे बायबल फार सावध बनवतो बरं का. हे तुम्हाला आम्ही म्हणतो नाही आता तो संज्ञान नाही, वेगळंच काहीतरी नाटक चाललंय, वेगळ्याच काहीतरी गोष्टी आहेत. मग तो म्हटलं आता तुला काय करायचं ते कर, जसं तुला जगायचं तसं तू जग. हेच तुझे कपडे एक दिवशी तुला नरकात घेऊन जाणार आहेत. चांगले कपडे घाला आणि विचार पण चांगले ठेवा, एकदम चांगले विचार ठेवा. परमेश्वराच्या घरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये, जगामध्ये जाताना, समाजामध्ये वावरताना, जसं योब आपल्या डोळ्याशी करार करत आहे, मी माझी नजर कोणा कुमारिकेवर जाऊ तरी कशी देऊ. आहात कुठं तुम्ही? आम्हाला फक्त वाटतं आमचं बाप्तिस्मा झालं, आमचं तारण झालं. बऱ्याच लोकांना असं वाटतं बाप्तिस्मा घेतलं म्हणजे स्वर्गामध्ये तिकीट पक्क. अरे आता तर सुरू झालं तपासणी. टीसी आल्यावर कोणत्या गाडीत बसला ते बघतो ना. एक गाडी सोडून लाख तिकीट काढलंय. मला चांगलं आठवतं, मी पहिला प्रवास केला होता आमच्या मावशीला आणायला, औरंगाबाद वरून आणायचं होतं. आणि मग मी शहाणा म्हणून, ती आमची आजी, तिने मला माझ्या बरोबर घेतलं. चल म्हणली तू जरा शहाणा आहे. आम्ही एवढा शहाणा, मला माहित नाही रिझर्वेशन केल्यावर रिझर्वेशनच्याच गाडीत बसायचं. मला वाटलं सगळ्या औरंगाबादच्या गाडीमध्ये कुठल्याही गाडीत बसलं तर रिझर्वेशन चालतं. आणि बसलो, आणि ते पहिल्यांदाच एसटीने प्रवास केलेला, ते मला माहित पण नाही. तिकडून ओरडाले आमकी आमकी गाडी आली, अरे ती गाडीचं काय ते ना, बसा औरंगाबादची गाडी आहे, येईल इथंच्या स्टॉपवरती. बसलो मी पुस्तक वाचत.
ते पुस्तकाची सवय होती, एका दिवसात 500-500 पानाचं स्टोरीचं पुस्तक वाचायचो. एवढं छंद होता वाचायचं की विचारायला नको. ते वाचत बसलो. मग आता 2 तास झाले, 2.5 तास झाले. म्हणलं अरे गाडी 8:30ला ना, ते अजून कशी नाही, थांबा जाऊन विचारतो. मग त्यावेळेला लागली गाडी आणि जाऊन बसलो. ते तिकीट कंडक्टरने म्हटलं, ही गाडी तुमची नाही. अहो आमची नसली तरी एसटीचंच तिकीट आहे ना. तो म्हटला नाही, ज्याचं रिझर्वेशन असतं त्याच्यातच बसावं लागतं. नवीन तिकीट काढा म्हटला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, रिझर्वेशन स्वर्गात जाण्यासाठी बाप्तिस्मा आहे, पण बाकीचे पण काढावं लागतं. चढावं तर लागतं का नाही, जाणून तर घ्यावं लागतं ना. कोणत्या गाडीत बसला, आत्ताशी तुम्ही त्या तारणाच्या गाडीमध्ये बसला, पण तारण टिकून पुढे तर जायचं का नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हालचाल तर करावं लागणार ना, मेहनत तर घ्यावी लागणार नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, बाप्तिस्मा झाला म्हणजे पोचला नाहीये. हो झाला माझा बाप्तिस्मा, आता मी स्वर्गामध्ये जाणार आहे, असं कोण सांगितलंय तुला. बाप्तिस्मा झाला, व्यभिचार पण चालू आहे. बाप्तिस्मा झालाय, तंबाखू चालू आहे. बाप्तिस्मा झाला, दारू चालू आहे. बाप्तिस्मा झाला, व्यभिचार, सगळ्या घाणेरड्या गोष्टी, अश्लील गोष्टी, सगळं काही चालू आहे. फसवा फसवी चालू आहे. मग तुम्हाला कोण सांगितलं तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचणार? न्याय तर होणार ना, जजमेंट तर होणार ना. एकदा मरण, त्यानंतर न्याय पक्का आहे. मरणानंतर निवांत झोप आहे असं समजू नका, कान देऊ नका. तुम्ही म्हणाल तो झोपी गेलेला पाळकाला, आता पाळक एवढं बायबल स्टडी तिथं कब्रस्तान मध्ये गेल का? बरं समजा मी जाऊन कब्रस्तान मध्ये सांगितलं, हा गेला, याचा न्याय होणार आहे. मला वाटतं दुसऱ्या मैत्रीला मला बोलवणार नाही, चांगला पकडून आणणार आहे. हा व्यक्तीने सांत्वन द्यायची आम्हाला भीतीच दाखवायला लागलाय कब्रस्तान मध्ये. मग आम्हाला पण तिथं बोलावं लागतं, काळजी करू नका, हे झोपी गेलेले आहेत. पण हे व्यासपीठ आहे ना, इथून सांगू शकतो ते झोपी गेले नाहीत, त्यांचा न्याय सुरू झालेला आहे. न्याय सुरू झालेला आहे. जिवंत आहात, जे पण तुम्हाला कर्म करायचे ते कर्म करण्याची मुभा आहे. देव तिथं हस्तक्षेप करत नाही. एकदा मेला की मग देव सुरू करतो तिथं. आता तू परत जातो कसा, त्याचा पुरावा तुम्हाला पवित्र, त्याचं वाचूया लुकाचं शुभवर्तमान 19वा अध्याय, 16वा अध्याय. काय घडलं बघा मृत्यूनंतर. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटानं ख्याली कुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडानं भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असे. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. आता याला कुठं नेऊन ठेवलं? अब्रामाच्या उराशी. आणि दुसरा कुठे गेला? श्रीमंतही मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असता त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर. आता कोणी कुणाला पाहिलं? श्रीमंतांना कुणाला पाहिलं? अब्राहम. आणि आम्ही काय म्हणतो माहिती का, आमचा बाप वरून बघतोय, त्याची शेवटची इच्छा आम्ही पृथ्वीला पूर्ण करतो, नाही का? अहो तुमचा बाप इकडं नाही बघत, तो तिकडून तिकडं बघतो. आणि बरेच लोक मला, बाळक साहेब माझा नवरा स्वर्गात असेल का? बाई तुला काय सांगतात मी, आमचा नवरा स्वर्गात असेल का? मी सांगितलं तर तुम्हाला परत फोनच नाही करणार. त्याच्या कर्मानं ठरवलंय, तो आतमध्ये तिथं डिस्को करत आहे. पृथ्वी तलावर दारू पिऊन नाचला, आता तिथं पण कब्र, ज्यावेळेस अधोलोकामध्ये जाणार आहे तिथं काय आहे? तिथं असं लिहिलंय, तिथं ज्वाला आहे, तिथं अग्नी आहे. आणि असा अग्नी की तो अग्नी विझत नाही. आणि त्या अग्नीचे चटके शरीराला बसतात. म्हणून लक्षात घ्या, बरेच लोक म्हणतात मातीला माती शरीर मिळालं. मग याला मिळालेलं शरीर कुठलं आहे? हे गेलं शरीर, हे मातीला माती गेलं. तिथं पण तुम्ही प्रवेश केल्यावर देव तसलं शरीर देतो. बायबलला धरून सांगतो बरं का मी, कारण तो म्हटला तो लाजरस तिथं यातना, त्या लाजरसचे होती ना